Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये भुजबळ तटकरेंमध्ये खडाजंगी. दादांनंतर पक्ष वाढवताना फक्त पटेल आणि मीच टीकेचे धनी. कोणीही नेता बचावासाठी आला नाही. राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप. तर हा विषय बैठकीत नको, भुजबळांचं वक्तव्य. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीतील धुसफूस शिगेला. मुंबईमध्ये असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण. तर गैरहजेरीमागे काही कारण असेल, भुजबळांची सूचक प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची अर्थ खात्यावरून नाराजी. वारंवार मागणी करूनही भाजप अर्थ खातं देत नसल्यानं सुनेत्रा पवार यांच्याकडून खंत व्यक्त. सूत्रांची माहिती. पक्षाची बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांच्या वरिष्ठ नेत्यांना सूचना. माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी तटकरे, सोळंके, भुजबळ आणि अनिल पाटील यांच्यावर. सूत्रांची माहिती. शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे 30 मे रोजी भाजपात प्रवेश करणार. सूत्रांची माहिती. अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक लढण्याची शक्यता. जयंत पाटलांचा हात जोडतानाचा फोटो पोस्ट करत दिले होते संकेत. विधान परिषदेच्या 17 पैकी 14 जागांवर भाजपचं एकहाती बहुमत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेकडे बहुमत. तर पुणे, परभणी, हिंगोली राष्ट्रवादीकडे जादुई आकडा. भरत गोगावलेंच्या रायगड पालकमंत्रीपदाचा मार्ग मोकळा. कोकण विधान परिषदेची जागा अनिकेत तटकरेंना सोडण्याच्या बदल्यात गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळणार. तर निकटवर्तीय इम्तियाज खत्रींसाठी पार्थ पवार आग्रही असल्याची सूत्रांची माहिती. विधान परिषदेसाठी महायुतीचा 12-4-1चा फॉर्म्युला शिवसेनेला मात्र अमान्य. शिंदे दिल्लीमध्ये भूमिका मांडणार. शहांसोबत चर्चा करणार. शिवसेनेला सापत्य वागणूक मिळत असल्याचाही आरोप. सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या जागा वाटपासाठी आज मवियाची बैठक. बैठकीला हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे आणि अंबादास दानवे उपस्थित राहणार. जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती. दिल्लीमध्ये आज 2 महत्वाच्या बैठका. कांदा आणि सिंचन प्रश्नावर तोडगा निघणार. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीमध्ये. केंद्रीय मंत्री अमित शहा आणि मंत्री CR पाटील यांच्यासोबत बैठक. शेतकरी कर्जमाफीला केंद्रीय निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील. 30 जून पूर्वी कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा. निवडणूक आयोगाकडून योजनेला मंजुरी. आचारसंहितेच्या अडथळ्यामुळे प्रक्रिया रखडण्याची शक्यता होती. विधान परिषद निवडणुकीपूर्वी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये राजकीय खळबळ. भाजपनं 200 पेक्षा जास्त नगरसेवकांची सहल काढल्याची सूत्रांची माहिती समोर. नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी 2 जणांना अटक. लातूरमधून डॉक्टर मनोज शिरुरेसह पुण्यातील मेडिकल अकॅडमीचा शिक्षक तेजस शहा याला अटक. तर एक महिला प्राध्यापक देखील सीबीआयच्या रडारवर. शिवराज मोटेगावकरकडे 10 दिवस आधीच नीटचा पेपर आला होता. सीबीआय चौकशीत मोटेगावकरच्या मुलाची कबुली. सूत्रांची माहिती. शिवराज मोटेगावकरसह आरोपी प्रल्हाद कुलकर्णीचा यावेळेस आज कोर्टात हजर केलं जाणार असल्याची माहिती. नीट पेपरफुटी संदर्भात आरोपी शिवराज मोटेगावकरचा सुनियोजित कट होता. मोटेगावकरने आपल्याच कार्यालयामध्ये काम करणाऱ्या PV कुलकर्णी आणि मनीषा मांढरेची NTA कमिटीवरती वर्णी लावली. SIR प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाकडून घटनात्मक मान्यता. SIR करण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी अचूक मतदार याद्या आवश्यक. कोर्टाचं निरीक्षण. मीरा रोड नंतर गोरेगाव पूर्वमधील गोकुळधाम परिसरामध्ये कुर्बानीला विरोध. उघड्यावर बकरी कुर्बानीला परवानगी देऊ नका. नगरसेविका प्रीती सातम यांची प्रशासनाकडे मागणी. मुंबईमध्ये मंत्रालयासमोर पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. महिला अत्याचार, नीट पेपरफुटी प्रकरणी आक्रमक पवित्रा. सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वात ठिय्या. आंदोलन कार्यकर्ते हे पोलिसांच्या ताब्यात. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाला ठाकरे गटाचा विरोध. मैदान वाचवण्यासाठी आंदोलन करणार. आमदार महेश सावंत, नगरसेवक निशिकांत शिंदेंसह विविध पदाधिकाऱ्यांचा आंदोलनामध्ये सहभाग. मान्सूनचं आगमन लांबणीवर. केरळमध्ये यंदा 1 जूनच्या सुमारास मान्सून दाखल होणार. तर महाराष्ट्रामध्ये 8 ते 10 जून दरम्यान आगमनाचा अंदाज. पुढील काही दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम.
मुंबईत उकाडा वाढला, तापमानाचा पारा 35 ते 37 अंशांवर पोहोचला. हवामान विभागाकडून मुंबई आणि कोकण किनारपट्टीसाठी येलो अलर्ट जारी. वाढत्या आर्द्रतेमुळे उकाडा 40 अंशांपेक्षा जास्त जाणवत असून नागरिक पुरते हैराण. सिडको क्षेत्रामध्ये 28 मे पासून 10% पाणी कपात होणार. संभाव्य पाणी टंचाई टाळण्याच्या दृष्टीनं खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मुख्यमंत्र्यांकडे सुविधांची तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनीला सावित्रीबाई फुले वसतिगृहातून बाहेर काढण्याची नोटीस. TV9 मराठीच्या बातमीनंतर पालकमंत्री बावनकुळे यांचा विद्यार्थिनीसोबत फोनवरून संवाद. विद्यार्थिनी आकांक्षा उकेला फोन करत वसतिगृह न सोडण्याच्याही बावनकुळे यांच्या सूचना. कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा. उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या नावाचा मुख्यमंत्रीपदासाठी हायकमांडकडून विचार. तर विधानसभेत राहायचं की राज्यसभेत जायचं हा निर्णय स्वतः मुख्यमंत्री सिद्धरामय्या घेणार, सूत्रांची माहिती. पंढरपूरमध्ये VIP दर्शन बंद असल्याचा निर्णय धाब्यावर. मंदिर समितीच्या विश्वस्थांकडून जवळच्या लोकांना VIP दर्शन. पुरुषोत्तम अधिक मासानिमित्त VIP दर्शन बंद होतं. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.